तर आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्तानं करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये गुढी उभारण्यात आली आहे आणि आजच्या दिवशी देशविदेशातले भक्त आई अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी करतात। सकाळपासून मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मंदिरात भक्त मोठ्या संख्येनं पहाटेपासून या ठिकाणी गर्दी केलेली आहेत। आपण पाहतो की पहाटेची आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी या ठिकाणी खुलं करण्यात आलेलं आहे। एकूणच आपण पाहतो की हिंदू नववर्षानिमित्त मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते आजच्या दिवशी आवर्जून आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी दाखल होतात आणि पहाटेपासूनच अशा प्रकारचे दृश्य अंबाबाई मंदिरात पाहायला मिळतात। एकूणच आपण पाहतो की नवीन संकल्प, नवीन आशा, आकांक्षा घेऊन हे भक्त अंबाबाई चरणी लीन होत असतात, नतमस्तक होत असतात, आईकडे मागणं करतात आणि एकूणच आपण पाहतो की एक नवी ऊर्जा या ठिकाणी घेऊन जाताना दिसतात। प्रत्येकजण आजच्या दिवशी आपल्या दारासमोर विजयाची गुढी उभी करतो। विजयाची गुढी उभी करत असताना नवा संकल्प मांडतो आणि तोच संकल्प घेऊन हे भक्त आईकडे येतात आणि इथं देखील आपण पाहतो की एक नवा संकल्प मांडतात आणि त्याच्यानंतर एक ऊर्जा घेऊन या ठिकाणी जाताना दिसतात। आपण पाहतो की संपूर्ण देश विदेशातून आजच्या दिवशी भक्त आवर्जून येत असतो, कारण आपण पाहतो की पाडवा हा नवचैतन्याचा दिवस आणि आजच्या दिवशी आईचं दर्शन घेतल्यानंतर इच्छा आकांक्षा पूर्ण होते अशी भावना अनेक भक्तांची आणि त्याच पद्धतीच्या एकूण दृश्य आपल्याला कोल्हापूरच्या या आई अंबाबाईच्या मंदिरात दिसून येत आहे। कॅमेरामन तुमचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।